नमस्कार मित्रांनो, मी इम्तियाज मुलानी लोकजनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला माहित आहे की आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुद्धा सुरू झालेली आहे। या प्रचारामध्ये एकमेकांवर टीकास्त्र होत आहे, आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहे। आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या वेळी मागील निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते। या लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा लक्ष लागून राहिलेले होते। कारण लढतच तशी होती, कारण ननंद भाऊजाईमध्ये लढत होती। एकीकडे शरद पवार यांची मुलगी कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार ह्या होत्या। आपण पाहिले की इंदापूरमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक मतदान झाले त्यावेळेस निकाल लागण्याच्या पूर्वी एक इंदापूरमध्ये असं वातावरण होतं की अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या 1.5 ते 2 लाख मताधिक्याने निवडून येतील, म्हणजे विजयी होतील। परंतु रिझल्ट मात्र वेगळाच लागला। 1,60,000च्या मताधिक्याने खासदार सुप्रिया सुळे हे चौथ्यांदा खासदार झाले। कारण शेवटी मतदार राजा आहे, जनता जनार्दन आहे, त्यामुळे हा निकाल पाहायला मिळाला आपल्याला। कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती। आता आपल्याला माहित आहे की विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे। यामध्ये तगडी फाईट आता इंदापूरमध्ये दिसून येत आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणूक, महाराष्ट्राची नजर ही इंदापूर विधानसभेवर लागलेली आहे। कारण एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ज्यांनी तुतारी आताच हातात घेतली ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्याच विरोधात अजित पवार यांचे उमेदवार ज्यांच्या हातात घड्याळ आहे ते इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, ते म्हणजे दत्तात्रय भरणे। ह्या दोघांमध्ये टफ फाईट लागलेले आहे। आणि एकंदरीत बघितलं तर धनगर आणि मराठा समाज अशीच एकंदरीत निवडणूक आहे। आणि या दोघांनाही शह देण्यासाठी प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता काय होईल हे कदाचित लगेच सांगता येणार नाही, परंतु 1995 साली जशी धनगर आणि मराठा समाजाची जवळपास निवडणूक असल्यावानी हे चाललं होतं। कारण एकीकडे काँग्रेस पक्षाने गणपतराव पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि एकीकडे अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले होते। त्यांचे प्रचार प्रमुख सुद्धा दशरथ माने होते त्यावेळी, हर्षवर्धन पाटील यांचे। आणि त्याच वेळी त्या निवडणुकीमध्ये तिसरे उमेदवार म्हणजे प्रदीप गारटकर सुद्धा होते। कोणीही विचार केला नव्हता की त्यावेळेस हर्षवर्धन पाटील हे 10 ते 11,000 मतांनी निवडून येतील म्हणून। म्हणजे हर्षवर्धन पाटील निवडून येतील 1995 साली असं कोणालाही वाटलं नव्हतं, परंतु हर्षवर्धन पाटील हे 10 ते 11,000 मताधिक्याने त्यावेळेस विजयी झाले आणि इंदापूर तालुक्याचं चित्रच बदललं। कारण कुणाच्याही मनी ध्यानी नव्हते की अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील निवडून येतील म्हणून। आता तशीच परिस्थिती 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे मित्रांनो। कारण धनगर समाज आणि मराठा समाज यांच्यामध्येच परत अजून हे लागलेलं आहे। मागबी 2-3 वेळा झालेले होतेच, परंतु आता मात्र जणू काही समाजावरतीच निवडणूक आहे की काय असे चित्र एकंदरीत दिसायला लागलेलं आहे। तिसरे उमेदवार अपक्ष आहेत ते म्हणजे प्रवीण माने। आता हे प्रवीण माने उभा राहिलेले आहेत, त्यांचा फटका नेमका कुणाला बसतोय? विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना बसतोय की हर्षवर्धन पाटील यांना बसतोय? हे पाहणे महत्वाचे आहे। कारण यामध्ये चांगले पॅटर्न सुद्धा होऊ शकतो। कारण अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे सुद्धा कदाचित निवडून येऊ शकतात, सांगता येत नाही। जनता जनार्दन आहे, शेवटी मतदार राजा आहे। मतदार काय करेल हे सांगू शकत नाही। आपण लोकसभेच्या वेळेस बघितलंच की जनतेने निवडणूक हातात घेतलेली होती। आता ज्यावेळी 23 तारखेला प्रवीण माने यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आला
त्यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं. लगेचच दुसऱ्या दिवशी 24 तारखेला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा अर्ज भरण्यात आले. त्यावेळी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी भव्य अशी बाईक रॅली काढली कार्यकर्त्यांची आणि मोठी गर्दी, त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन झाले. त्यावेळेस नंतर 25 तारखेला मोठे शक्ती प्रदर्शन करून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या त्या उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. मित्रांनो, आता सांगायचं तात्पर्य हेच की आता येणारी विधानसभेची निवडणूक काय होईल या निवडणुकीमध्ये, कारण तिघांचेही शक्ती प्रदर्शन मोठं झालेले आहे आणि तिघही तगडे उमेदवार आहेत. हर्षवर्धन पाटील यांना 20 वर्षे मंत्रिपदाचा अनुभव आहे. आता 10 वर्षे झालं या इंदापूर तालुक्याचा विद्यमान आमदार म्हणून पदभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. काही काळ ते राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. आणि प्रवीण माने तिसरे जे अपक्ष उमेदवार आहेत, प्रवीण माने हे नौके उमेदवार आहे. त्यांचे सुद्धा मोठे शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. त्यांच्या पाठीमागे सुद्धा बरेच प्राबल्य आहे. आपल्याला आता ह्या निवडणुकीमध्ये 23 तारखेला काय होईल काय नाही हे कदाचित कोण सांगू शकणार नाही. कोणाचे पारडे जड, कारण तिघांचेही पारडे जड वाटतात, कारण त्यांनी तगडे उमेदवार लागलेले आहे. आता येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला निवडणूक आहे, 20 नोव्हेंबरला, आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. परंतु इंदापूर तालुक्यामध्ये कोण गुलाल उधळेल 23 तारखेला हे कदाचित सांगू शकत नाही. कारण आता जणू काय प्रत्येकच समाजावरती ह्या निवडणुकीचा निकाल डिपेंड आहे. कारण 1 नंबर इंदापूर मध्ये पाहिलं गेलं तर 1 नंबरला मराठा समाज आहे, 2 नंबरला धनगर समाज आहे, 3 नंबरला माळी समाज आहे, 4 नंबरला मुस्लिम समाज आहे, मग बौद्ध, मातंग व इतर समाज येतात. असे आपल्याला पाहायला गेलं तर मराठा समाजाचं 1,05,000 10,000च्या आसपास मतदान आहे इंदापूर तालुक्यामध्ये. 2 नंबरला धनगर समाजाचं 70-75 हजाराच्या आसपास मतदान आहे. 3 नंबरला पाहिलं गेलं तर माळी समाजाचे जवळपास 45-50 हजाराच्या आसपास मतदान आहे. मुस्लिम समाजाचं पाहिलं गेलं तर 25-30 हजाराच्या दरम्यान मतदान आहे. खाली पाहिलं गेलं तर 17-18 हजार बौद्ध समाज असेल, 15-16 हजार मातंग समाज असेल. त्यानंतर इतर समाजांचे खाली वर्गीकरण होतं. पण ह्यामध्ये आता कुठला समाज कोणाच्या पाठीमागे जातोय हे सर्वात महत्वाचं आहे. हे बघा, कोणीही आमदार झालं, कोणीही काय झालंय तरी विकास हा सगळीच करत असतात. असं नाही की विकास कोणी करत नाही. प्रत्येक उद्या हर्षवर्धन पाटील यांच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी विकास केला. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या काळामध्ये त्यांनी विकास केला. उद्या काही वेगळा रिझल्ट लागला तरी तेही आमदार विकास करतील. विकास हा प्रत्येक जणच करत असतो. परंतु येणाऱ्या काळामध्ये काय गणित होईल हे सांगू इच्छितच नाही. कारण एकीकडे पाहिलं गेलं तर आता सर्व इंदापुरातच सोडा, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांची जादू चालत आहे. शरद पवार यांची तुतारी जोरात वाजत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्वे बी असे दावले जातात की महाविकास आघाडीचे सरकार येईल म्हणून. परंतु काही सांगू शकत नाही. लोकसभेच्या वेळी लोक म्हणतात की लोकसभेच्या वेळीच विषय वेगळा असतो, विधानसभेच्या वेळीच विषय वेगळा असतो. परंतु शेवटी जनता जनार्दन आहे, मतदार राजा आहे. त्यामुळे मतदार वर्ग काय करेल, पुन्हा एकदा विधानसभेला शरद पवारांना साथ देईल का नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण तेही बघणार आहे की काय होतंय इंदापूर तालुक्यामध्ये. विजयाची हॅट्रिक दत्तात्रय भरणे मारतात की आपल्या पराभवाचा वचपा हर्षवर्धन पाटील काढतात, की परिवर्तन ह्या तालुक्यात वेगळंच घडतंय प्रवीण मानेच्या स्वरूपात
हे बघणं महत्वाचं आहे. आपल्याला कळणारच आहे येणाऱ्या काळामध्ये 23 नोव्हेंबरला की काय जनतेच्या मनात होतं आणि जनतेनं काय ठरवलेलं आहे. आपण हे वेगवेगळे विषय घेऊन पुढे येणारच आहे आपण, आणि 23 तारखेला आपल्याला समजणारही आहे. तरी आपण अनेक गोष्टीवरती आपण विश्लेषण करणार आहे. तत्पूर्वी आपण हेतच थांबतोय. धन्यवाद.